आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे। एरती माई की दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान, अविनाश करी आपुलिया ऐसे लाभी मना पिसे गोविंदाचे। एरती माई के दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान, हरी तुका मने का मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे। एरती माई के दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान, समचरण सरोजम सांद्रणीला बुधाबम जगडनीत पाणी मंडनम मंडनानं, तरुण तुलसीमाला कंजनम गंजनेत्रम सवयद बलासमित्थलम चिंतयामि। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय धातुमनीन्द्रहे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताची, त्यांची कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका। हरिकलावज्ञ ज्योधरार्धावतारम कलंकांक तेजोदिकामदि वक्रम, खलानी शबादा आपणोदार दक्षिण समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई, नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाचे। जयांचे गिर्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारोने आता सेवेला की सेवक झालो, सेवेला की सेवक झालो। निज चरण आवो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा भेर लागोनिया पाया। विनवितो तुम्हाला करे टाळी, बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा। हा सुख सोहळा स्वर्गी नाही, आपुला तो एक देव करुणे घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे। एरती मायकी दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान। मंगलम भगवान विष्णु मंगलम, गरुडध्वजा मंगलम, पुंडरीकाक्ष मंगलायतुन हरी।
हे अकारण करुणावरून आले श्री भक्तकाम कल्पतरुम पंढरीच्या पांडुरंगाच्या अथंग करुणेनं अथंग दयेनं संप्राप्त संकीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग विश्वमान्य जगद्गुरु तुकोबारायांचा आहे। या तुकोबाराय या अभंगातून एक देव आपलासा करायला सांगतात आणि एक देव जर आपलासा केला तर सुखाचं गणित आपल्या जवळ येणार आहे। पण मग त्या देवांचा आमच्याकरता फायदा काय आणि त्यांचं गणित काय? तर तुकोबाराय म्हणतात त्यांच्या माध्यमातून आमचं गणित सुद्धा मागं राहील। जर तो देव आपलासा करायला गेलं तर सुखाचं गणित तर आपल्याला मिळेलच मिळेल, पण या पलीकडे काय होईल माहिती का? महाराज म्हणले जे दुःखाच्या गणिताच्या ज्या गोष्टी त्या बाजूला होतील, पण मग अजून काय होईल? त्याला पाहण्याकरता जी महत्वाची जी भूमिका तयार केली आहे, तो देव मिळवण्याकरता जी भूमिका तयार केली आहे, म्हणतात की जसं देव पाहावे असं गेलो ते देव जेवण दिलो तसं होईल। तो आपलाच करीन आपल्याला, एकदा की त्याला पाहायला गेलं, त्याला मिळवायला गेलं, तो आपलाच करेल आपल्याला। आणि हे सगळं ज्या दिवशी होईल त्या दिवशी आपण सारखी तुका म्हणे का मरणेची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे हे गणित आपलं उरल। अभंग सुंदर निवडलाय, प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही। आज आपल्या श्री क्षेत्र गोहरणगाव, बरोबर ना? या गोहरण नगरीमध्ये अगदी भक्तिभावानं प्रेमाभावानं चालत आलेला हा खरं तर आपल्या आईवडिलांच्या परंपरेतला सोहळा आणि आईवडिलाची सेवा करत असताना आज खरं तर जाधव परिवार आणि जाधव परिवारातले गोड व्यक्तिमत्व, सर्वांचं एक प्रेमळ व्यक्तिमत्व, सर्वांचं एक लाडकं व्यक्तिमत्व, नवे नवे या गावचं एक वैभव, या गावचं या पंचकृषीचं एक वैभव, सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व स्वर्गीय भिवराव दादा ज्यांना आपण आप्पा म्हणायचो, आप्पांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे। आज जाधव परिवाराने एवढा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केलाय की बोलावं आणि सांगत राहावं, बस एवढंच वर्णन आहे माझ्याकडे। कारण की एखाद्या सोहळ्याबद्दल बोलत असताना त्या सोहळ्याची भूमिका इतकी गोड आखली आहे, सोहळ्याची भूमिका इतकी गोड आखली की सोहळ्याची भूमिका की महाराष्ट्रातले सगळे नामवंत मंडळी या मंचावर उपस्थित आहे। मंचावर उपस्थित असताना आपणच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे। आपण मागे मोठा परिवार आहे, त्यामध्ये दोनही मुलं आहे, त्यामध्ये बापू दादा आहे, मनोज दादा आहे। दोघांनी खरं तर गोड कार्यक्रम आयोजित केलाय। मला वाटतं मनोज दादांनी मला तिकडे सीमेवर असतानाच त्यांनी मला तिकडूनच फोन केला होता। देश सेवा करतात मनोज दादा, बरं का महाराज, आणि देश सेवा करत असताना तिकडून आपली कीर्तनं तिकडे पाहत आहे आणि आनंदानं त्यांनी मला फोन केला, महाराज ही सगळी मंडळी मला आमच्या नगरीमध्ये न्यायचे। आनंद त्यांचा एवढा, मला इतका अभिमान वाटला की देश सेवा करत असताना, पांडुरंगाची सेवा करत असताना, देशाची सेवा करत असताना सुद्धा आपल्या वडिलांप्रती किती प्रेम करावं याचं उत्तम उदाहरण पाहायला मला मिळालं। बापू दादा आणि मनोज दादा तुम्हाला धन्यवाद देईल। आज खरं तर त्यामध्ये माझी ज्योती आहे, ज्योतिताई सुद्धा आहे, मला वाटतं आल्यात का नाही मला माहिती नाही, पण कदाचित तिसरी बहीण, मला ज्योतिताई आल्यात ना, आल्यात। तिघही जण आहेत तुम्ही आणि तिघही जणांनी गोड कार्यक्रम आयोजित केलाय। तिघांना मी धन्यवाद देणारा मी कोण? तर तुकोबाराय तुम्हाला धन्यवाद देतात। आपुल्या इता जो असे जागता आणि धन्य माता पिता तयाचे, कुणी कन्या पुत्र होती जे सात्विकन तयाच हरिक वाटे देवा, म्हणून तुम्हाला तिघांनाही धन्यवाद। पण त्यामध्ये नातवांचा मोठा परिवार आहे, त्यामध्ये आदित्य दादा आहे, आपण माग त्यांच्या बहीण मला वाटतं पाकुळाबाई, बरोबर ना? हा सगळा मोठा परिवार, दादांमाग त्यांच्या पत्नी म्हणजे आई लीलाया असतील, हा मोठा परिवार आणि या परिवारानं केलेला ज्ञानयज्ञ सोहळा आपण सगळेजण या क्षणाचे साक्षीदार आहात। आपण सगळेजण उपस्थित आहात। आज खरं तर उपस्थित असताना ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सगळेजण जमलात, गोड कार्यक्रम जाधव परिवारानं आयोजित केलाय, पण आज इतका गोड कार्यक्रम, आज इंद्रालाही लाजवल असे पखवाज वाजवण्याकरता मंडळी आहे। अगदी गान गंधर्व सुद्धा कमी पडतील एवढे सुंदर गाणारे मंचावर उपस्थित आहे। टाळाची इतकी सुंदर गाय, इतकी साथ आहे की मला वाटतं साक्षात टाळ चुकल पण त्यांचा टाळ चुकणार नाही, एवढं सुंदर वाजवण्याची पद्धत, आज सगळं तंतोतंत नियोजन त्यांनी केलंय, म्हणून धन्यवाद आहे। साक्षात कृष्णाचा पावा जसा कीर्तनात वाजवावा तसं कीर्तना करता उपस्थित सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। सगळ्यांची विशेष आभार व्यक्त करत असताना महाराष्ट्रातले नामवंत गायनाचार्य, गायन सम्राट, गान कोकिळा, गान गंधर्व, गोड गळ्याचे मालक, आदरणीय गायन सम्राट, गान गंधर्व, आदरणीय आमचे सगळ्या महाराष्ट्राचं उभं लाडकं व्यक्तिमत्व, ज्यांच्या आवाजानं काही तरुणांच्या दिवसाची सुरुवात होते, ज्यांच्या स्टेटसनं दिवसाची सुरुवात होते, असे कैलास महाराज पवार, एकदा टाळी वाजूया महाराजांकरता।
त्यांचे विशेष ऋण आभार व्यक्त करतोय. दुसरे जे गायनाचार्य आहेत, अगदी आवाजाला किती पद्धत असावी, किती लयबद्धता असावी आणि किती उंच असावा याचं उत्तम उदाहरण म्हटलं का सुनील महाराज पवार आहे. एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्याकरता. सुंदर दोघं जण गातात आणि विशेष तत्वानं पवार घराण्यातले दोघे जण भाऊबंदकी त्यांची उपस्थित राहिले दोघे जण. त्यांना दोघांनाही धन्यवाद. दोघं भाऊ भाऊच आहे, सुंदर गातात दोघे जण, दोघांनाही धन्यवाद. विशेष तत्वानं सगळे टाळकरी मंडळी असतील, भालदार चोपदार दोघंही पण दोघांचे आभार व्यक्त करतोय. विशेष तत्वानं दोघंही जण वाजवणारे इतके सुंदर आहे की वाजवायला दोघं जण आहेत पण दो दिल और एक जान असं वाक्य जर पाहायला गेलं तर दोघांकडे पाहिल्यानंतर कळतं. आदरणीय इकडून जे वाजवत आहेत ते नगर जिल्ह्यातले आहेत आदरणीय अनिलजी महाराज टिकुडे. एकदा जोरदार टाळी वाजूया महाराजांकरता. त्यांचे आभार व्यक्त करूया. त्यांचे वाजवण्याची पद्धत सुंदर आहे, माधुर्यता आहे आणि स्वच्छता आहे, सुंदरता आहे, भव्यता आहे वाजवण्यामध्ये. त्यांना धन्यवाद. इकडून जे वाजवत आहेत ते महाराष्ट्रामधले काही तबल्याकरता प्रसिद्ध नाव आहे. त्या तबल्यांपैकी एक चांगलं नाव आणि चर्चेतलं नाव आदरणीय आमचे संकेत महाराज बरं का. एकदा टाळी वाजूया त्यांच्याकरता. सुंदर वाजवण्याची पद्धत दोघांची. त्यांना धन्यवाद. वैभव दादा आपण सुद्धा उपस्थित राहिलात. सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. इकडून जे बासरी वाजवत आहेत, खरं तर कृष्णानं ज्या 7 स्वरांमध्ये जग जिंकण्याची भूमिका जी ठेवली ते आदरणीय आमचे राहुल महाराज बरं का. त्यांच्याकरता एकदा टाळी वाजूया. त्यांचे आभार व्यक्त करतोय. सगळे असतील, सगळ्यांचे आभार. ही टाळकरी मंडळी, विनेकरी बाबा असतील आणि विशेष तत्वानं साऊंड सिस्टीम म्हटलं का तुमच्या चांदवड भागाचं नाव महाराष्ट्रात पोहोचलं बरं का. गोड साऊंड सिस्टीम आहे आणि विशेष तत्वानं विकी दादा. एकदा टाळी वाजवा त्यांच्याकरता. काळू बाळू नावाचा साऊंड अगदी चर्चेत आहे सगळ्या कीर्तनकारांच्या, सध्या गायकांच्या चर्चेत असणारा हा साऊंड विकी दादा. म्हणजे त्यांना सांगावं लागत नाही ट्रबल बास गेन कसा फिरवावा हे त्यांना सांगावं लागत नाही. त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. उपस्थित राहिला विकी दादा आपले आभार. विशेष तत्वानं माऊली HD परिवार आपलं सगळं या ठिकाणी उपस्थित आहे. ऋषीदादा आणि सगळे बरं का आमचे, खरं तर त्यामध्ये सगळीच आमचे सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. शुभम दादा असतील, सगळी मंडळी सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. आणि माझ्या चिंतनाला सुरुवात मस्तक हे पाया तुमचा माझा जन्म झालाय. मग एवढ्या पवित्र कुळातली माणसं आहे आपण, मग जगतातली आज आमची पवित्र असावी. किती पवित्र असावी तुकोबारांनी आपल्याला दारात देव सांगितलं. असावं, गोड असावं, जगणं वागणं राकेश दादा आमचंच गोड असावं. अजिंक्यजी का गोड असावं? जगतातलं सगळ्यात मोठं गणित हेच आहे आणि हे गणित जर आमच्या जवळ असेल तर आमच्या जन्माचं सार्थक होईल. मानवी जन्मातली एवढ्या पवित्र कुळातली माणसं आहे आपण. मी नेहमी सांगत आलो की जगातलं महत्वाचं गणित की आपल्याला पवित्र कुळात जन्म झालाय. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. पवित्र कुळातली माणसं आहे बस. याच्यापेक्षा भाग्याच्या पेक्षा पुण्य आणखी मृत्यू लोकांमध्ये काय असू शकत नाही. मग दारात येऊ देऊन सांगितलं तुकोबारांनी आपल्या. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी आयता देवन लगे, देवन लगे म्हटले आम्हाला तुमचा देव लागत नाही. आम्हाला काय म्हणतात, आम्हाला फक्त एकच पाहिजे. काय? आम्हाला सुख पाहिजे. पण तुकोबार आहे म्हणले सुख पाहिजे तर आयता आला घर पुसोनी. नका नका लांब जाऊ नका. काय म्हटले, नलगती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण. आणि मग नारायणाची जर महत्वाची भूमिका आहे
देव जोपासावा. आणि का देव जोपासावा? देव मिळण्याकरता तुम्हाला आम्हाला आयुष्य दिलंय का महाराज? हे चालू राहणार आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जन, हे चालू राहणार आहे. महाराज म्हणले मग काय करावं? किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे भजन. मग काय करावं? जन्मामध्ये आलोत ना, एक महत्वाचं गणित आम्ही सार्थकी लावावं. काय? आम्ही भजन करावं. आई वडिलाचं कवाईनं भजन करावं आणि देवाचं कवाईनं भजनच करावं. हे जर भजन केलं तर जन्म सार्थकी लागल. तुकोबाराय म्हणले आम्ही सार्थकी लावण्याकरता आलोय. काय? देहाचं गणित. पण हे नाही लावलं तर काय होईल? महाराज म्हणले नाही तरी गेला जन्म वाया. सांगू तू तुम्हाशी बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. करिता बरोबरी दुरावशी दुरी भवाचे पुरी भावसे. मग भजन करता आलोय. भजन गोड असावं. सावरगावकरांची महत्वाची भूमिका एकच आहे. काय? तुकोबारायांनी सांगितले. तुकोबाराय म्हणले आम्ही जन्माला आलो तर या जन्माचं सार्थक असावं. का सार्थक असावं? जगतामध्ये आम्ही आलो तर या जगतातलं महत्वाचं गणित सार्थकी जाते. काय सार्थकी लागतंय? आम्ही भजना करता आलोय पण भजन उत्तम रित्याचं असावं, चांगलं असावं. त्या भजनात प्रेम असावं. जसं की तुकोबारायची अजून परिभाषा आहेत. प्रेमाविन भजन नाकाविन मोती ना अर्थाविन पोती वाचून काय. मग त्या भजनात प्रेम असावं. आणि हे ज्या दिवशी असेल अंबादास दादा त्या दिवशी जगतातलं महत्वाचं गणित सार्थकी लागेल. हे सार्थकी लावण्याकरता आम्ही आलोय. आणि हे का सार्थकी लावावं? तर जन्माचं हे कारण जर आम्ही वायाला लावलं तर नाही तरी गेला जन्म वाया. मग जन्म जर वायाला घालवायचा नसेल तर एक काम करा. इकडे बघा. आम्ही जन्मामध्ये काय केलं पाहिजे? उत्तम रित्याचं भजन केलं पाहिजे. आई शास्त्रातली परिभाषा आहे. आवाज येतो ना माझा? ऐकत चला. शास्त्रातली परिभाषा आहे की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा? जरा बोलत चालायचं. 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. अण्णा किती वेळा? जरा बोलत चला ना. 3 वेळा आंघोळ केली पाहिजे आणि एकदाच काय ती जेवलं पाहिजे. तुम्ही काय करताय? जरा मोठ्यानं बोला ना. तुम्ही काय करताय? तुम्ही 3 वेळा जेवताय आणि एकदाच आंघोळ करताना वरून मला हे सांगताय. हा महाराज म्हणले जगतातलं महत्वाचं गणित मग भजन असावं. विठ्ठला विठ्ठला
करावं आणि नाही केलं तर महाराज म्हणले जन्माचं गणित सार्थकी लागणार नाही. का सार्थ केला हो? हे जन्मातलं महत्वाचं उत्तमरित्याचं भजन जर नाही केलं तर महाराज म्हणले आम्ही जन्माला आलोय हे कशा करता आलोय? उत्तमरित्याचं भजन गाण्याकरता. तुका म्हणे जन्मा आल्या सार्थक आणि विठ्ठलाची एक देखल्या, पण मग विठ्ठल पाहण्याकरता आमचं कर्म सुद्धा तितकंच पवित्र असावं आणि हे कर्म ज्याचं पवित्र आहे ते जगतातलं महत्वाचं गणित सार्थकी लागल. हे गणित सार्थकी लावण्याकरता आमच्या त्या प्रकारचं माध्यम आमचं गोड असावं. कोणतं माध्यम? महाराज म्हणले की व्यवहारात एखाद्या व्यक्तीस तेव्हाच महत्व येते जेव्हा त्याच्याकडे कधी शक्ती आहे. शक्ती आहे परंतु युक्तीने वापरली पाहिजे. समाजात युक्तीपेक्षाही पण सध्या संपत्तीला महत्व आहे. संपत्तीपेक्षा नीतीच महत्व आहे. नीतीपेक्षा तुमच्या अनुभूतीच महत्व आहे आणि अनुभूतीपेक्षा तुमच्या भक्तीच महत्व आहे. तुकोबारा म्हणतात अनुभव आले अंगा आणि ते या जगात येत असे. अनुभवानं सांगतो की जगाच्या मालकाजवळ बऱ्याच काही गोष्टी पहिले कोठेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्याची होती पाय कानोबा तेरे तेरे ते. मग तेथे ढालगच निर्माण झाले. मग त्यानं निर्माण केलेलं जर हे गणित आहे तर आम्ही काय करावं? त्याच्या भूमिकेला प्राप्त व्हावं. तो कोण आहे? महाराज म्हणले ज्यानं या जगतातली विश्वाची सृष्टीची निर्मिती केली तो जगाचा मालक आहे. काय केलं त्यानं? जेने विश्वाची 14 भुवन निर्माण केली आणि 14 भुवन निर्माण करून हे 11 मन आणि खरं तर 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय ज्यानं निर्माण केली त्या देवाचं भजन आम्ही केलं पाहिजे. पण मग त्याचंच भजन करावं का? नाही नाही नाही. महाराज म्हणले ना कर्मामध्ये तुमचा देव असावा, आई वडिलाची सेवा असावी, पर देवाची सेवा असावी. या दोन गोष्टी ज्याच्या जवळ आहे त्याला न लगती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण. मग जायची गरज नाही. मग आम्ही काय करावं? तर ती प्राप्तीचं गणित आम्ही जवळ शोधावं. ठाईचं बैसुनी करायक चित्त आवडी अनंत आळवावा. काय देवाजवळ? महाराज म्हणले ज्यानं या जगतातलं महत्वाचं गणित मी तयार केलं. किती गोड केलं? चाले शरीर कोणाची असते, चाले शरीर कोणाची असते, कोणाची असते, चाले शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरी विना, कोण बोलविते ते कवी ऐकावे एक नारायण, 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 ते कवी ऐकावे एक वा वा वा. कवी ऐकवी एक नारायण, हे कवी ऐकवी एक नारायण. आणि मग त्याचं महत्वाचं गणित आम्ही जोपासावं. हे गणित जर जोपासलं तर हे महत्वाचं साधन लागल. मग हे कर्मातून शोधतं. मला वाटतं तुम्हाला रेल्वे स्टेशन कुठं असेल? इथं मनमाडला. मनमाड इथून काहीतरी मला वाटतं 40-50 असेल, बरोबर ना? 40-50 किलोमीटर असेल. इथले 4 जण गेले. कुठं गेले? मनमाडला गेले. त्यांना जायचं होतं इकडं पुण्याला जायचं होतं. तुम्ही जरा बोला. चला, मला बोलल्याशिवाय कीर्तन करता येणार. आई कुठं जायचं होतं त्यांना? बोला. कुठं जायचं होतं? मनमाडला जायचं होतं. आणि कर्मात तुमचा देव असावा. आज ना आप्पांचा सोहळा होतोय. आप्पांचा नाही सोहळा, आप्पांच्या विचाराचा सोहळा आहे. थोडं पुढे बोलतो अजून. कर्म जर चांगलं असेल तर सोहळे सुद्धा चांगलेच होतात. तुकोबारायची बरी भाषा, माझी नाही. याचसाठी केला होता अट्टहास आणि शेवटचा दिस गोड व्हावा. शेवटचा दिस गोड होण्याकरता आयुष्यात काहीतरी चांगलं महत्वाचं गणित आहे. काय केलं पाहिजे? महाराज म्हणले इकडे बघा. काय केलं पाहिजे? आम्ही जन्मातलं महत्वाचं गणित कर्माचं आहे. आणि इथले 4 जण आपल्या गोरणगावचे 4 जण कुठे गेले? बोला. कुठे गेले? मनमाडला गेले. कुठं जायचं होतं?
पुण्याला जायचं होतं आणि सकाळी 7 वाजता गेले. सकाळी 7 वाजता गेल्यानंतर 8 वाजले. यांना तिकीट काही भेटलं नाही. रेल्वे स्टेशनला तिकीट भेटलं नाही. रेल्वेचा एक नियम आहे. रेल्वेचा एक नियम आहे की काय, अचानक जर गेलं तर तिकीट भेटत नाही. हा रेल्वेचा नियम आहे. इथले 4 जण गेले. अचानक त्यांना तिकीट भेटणार. मग त्याच्यातला एक हुशार होता. आता गोरणगाव म्हणजे हुशारच गाव, अपडेट गाव. 16 प्रो नाही 17 प्रो मॅक्स. हा, आणि त्यांनी काय केलं, खिशातले 10 रुपये काढले. तिघांच्या खिशातले 10 घेतले आणि तिघांच्या खिशातले 10 याचे 10 किती झाले, 40 झाले. तिथं मनमाडच्या स्टेशनच्या बाहेर आहे ना एक दुकान आहे. आता नसलं तरी हा म्हणायला आपल्याला काय हरकत नाही. हा, त्या दुकानात एक खोटा साप लटकवलेला होता. यांनी तो साप 40 रुपयाला खरेदी केला. कोणी, गोरणवाले जे 4 जण होते का, त्यांनी 40 रुपयाला साप खरेदी केला. आणि शेवटच्या डब्यात जनरल डबा. जनरल डब्याचा अर्थ म्हणजे काय, या रे लहान थोर सकळाशी येथे आहे अधिकार, इति नाम जनरल डबा. आणि त्या जनरल डब्यात तो साप आणून सोडला. आता जनरल डब्यात नेमकी लाडक्या बहिणी बसल्या होत्या. लाडक्या बहिणीने जसं साप, अय्या साप आहे, 2 मिनिटात डबा खाली केला आणि एक डब्यात जाऊन बसले. कुठलं गडी, तुम्ही जरा अण्णा बोला चला, मी एवढं जीव तोडून बोलतोय. कुठलं, गोरणवालं. गडी सकाळी किती वाजता बसले होते, 8 वाजता. 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, दुपारचे 3 वाजले आणि एक जण उठला. आणि तिथं स्टेशनवर आहे ना, म्हणून दादा एक ब्लॅक अँड व्हाईट कपड्यावर एक साहेब असतो. त्याला काय म्हणतो आपण, टीसीचा लॉंग फॉर्म तिकीट चेकर. त्या साहेबांना विचारलं कुठं आलो. साहेब म्हणले मनमाड मध्ये. काय डोकं बिका फिरलं काय, सकाळी 7ला बसलोय, 8ला बसलोय आणि मनमाड मध्ये कस काय. साहेब म्हणले सकाळी 7 वाजता या शेवटच्या डब्यात साप निघाल्यामुळं हा डबा इथेच ठेवण्यात आला, बाकी ट्रेन पुण्याला निघून गेली. तुम्हाला नाही कळालं मी काय बोलतोय ते. अरे कर्माला लय गणित आहे. महाराज म्हणले जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर, जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जगी जीवनाचे सारे घ्यावे जाणून सत्वर, जगी जीवनाचे सारे घ्यावे जाणून सत्वर, जैसे जाचे कर्म आमचं या पद्धतीनं असावं. पंढरपूरला जावं, आळंदीच्या माध्यमातून आम्ही गणित जोपासावं. कोणतं गणित आमचं, लुटा लुटा पंढरपूर, लुटा लुटा पंढरपूर, दरार कुमार हिचावर, दरार कुमार हिचावर. आमची परंपरा आहे. माझ्या वडिलांची मिराशी गा देवा ही परंपरा आहे. आणि मग ही जर परंपरा जर आमची असेल तर आपणच्या पुण्यस्मरणानिमित्तानं आपण जमलोत ना, तर महत्वाचं गणित तेच आहे. काय महत्वाचं गणित आहे, आलोय ना आम्ही आज त्यांच्याबद्दल बोलतोय. बाप म्हणजे काय, बापाचं गणित जर सांगायला गेलं, आपण बद्दल सांगायला गेलं तर अमाप आहे. बाप म्हणजे काय, जो बाप म्हणजे कौतुकाची थाप मारणारा बाप. बाप म्हणजे अनेक दुःख यावं पण अमाप पद्धतीने त्यानं दुःख पचवावं, तो म्हणजे बाप. जगतातलं ज्यानं आपल्या मुलाकरता यशाची शिडी रचावी तो म्हणजे बाप. जगतातले सगळ्यात मोठं गणित आपल्या लेकराकरता दुःखातून पैतीराला जाण्याकरताची होडी म्हणजे बाप. या जगतातलं सगळ्यात महत्वाचं गणित बाप म्हणजे आनंदी राहण्याचं गणित, आपल्या मनामध्ये दुःख ठेवून चेहऱ्यावर हास्य दाखवणारा म्हणजे बाप. या जगतात त्याच्या इतकं मोठं कोणी नाही. आपण बद्दल मी बोलणार आहे आज. आप्पा तुमच्याबद्दल बोलायचे आज. माझी ज्योतिताई बसली आहे आज, मनोज दादा बसलेत, बापू दादा बसलेत.
माझी तिघही मुलं बसलेत कीर्तनात. आप्पा आज तुमच्याबद्दल बोलत असताना जास्त काही मला माहिती नाही बरं का तुमच्याबद्दल, पण जेवढं माहिती तेवढं बोलणार आहे. आप्पा तुम्ही आमचा असा सांभाळ केला की दुसऱ्याच्या दारामध्ये सालानं राहिले होते तुम्ही. आप्पा आम्हाला आठवतंय, आजही तो प्रसंग आठवतोय. आप्पा तुम्ही आमच्याकरता काय केलं आप्पा, आज या कीर्तनातून आठवण्याची गरज आहे आम्हाला. आप्पा तुमच्याबद्दल बोलू. मनोज दादा म्हणजे आणि बापू दादा म्हणजे तुमच्या जीवनातला एक महत्वाचा पार्ट होताच होता, पण खरं तर माझी बहीण ज्योतिताई म्हणजे सुद्धा तुमच्याकरता जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे. बापाचं आणि लेकीचं नातं लय मोठं असतं महाराज, लय मोठं असतं. बापाला लेक लय अप्रूक असते. एक वेळ बापाला पोरगा अप्रूक नसतं, पण बापाला लेक लय अप्रूक असते. माझ्या ज्योतिताईला विचारा ना, कधी रडला नसेल आमचे आप्पा, कधीच रडले नसतील, पण आक्कीचं लग्न झालं ना त्या दिवशी आक्कीच्या गळ्यात पडून रडणारे आप्पा होते. लय मोठा असतो बाप. बापाचं वर्णन जर सांगायला गेलं ना की तुम्हाला सगळ्यांना विचारतोय बरं का, आई एखादी लेक जर माहेरला आली तर तिच्या पिशवीमध्ये कांदे बटाटे लसूण मिरच्या टाकणारी आई होती, पण हे टाकायला लावणारा बाप असतो. बाप 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 लय मोठं गणित आहे. माझे मनोज दादा महाराज सुट्टीला आले ना, थोडं बोलायचे मला कैलाशी बरं का सुनीलजी, बोलायचे मला. सुट्टीला जर आले ना, आमच्या आप्पांचं गणित असं होतं, जो बाप मला वाटतं 32 वर्ष एका चांगल्या कार्यामध्ये त्यानं आपलं आयुष्य खर्च केलं. मला वाटतं ग्रंथपाल होते आप्पा, बरोबर ना, ग्रंथपाल त्यांनी म्हणून कार्य केलं, पण कधीच लाज बाळगली नाही. आपल्या पोराला वाट लावायला सीमेवर जाताना मनमाडपर्यंत जायचे आणि डोक्यावर मनोज दादांची पिटी घ्यायची, अशी डोक्यावर असं आनंदानं त्या रेल्वेपर्यंत पोहोचवणारे आमचे आप्पा होते. आप्पा आपण बद्दल काय बोलायचे आप्पा, आज तुमचं वर्णन करायला गेलो ना आप्पा तर आकाश कमी पडेल हो, आकाश. आज तुमचं वर्णन करायला गेलो ना बापू दादा, आज मनोज दादा आहे, ज्योतिताई, आज तुमच्याबद्दल जर वर्णन करायला गेलो ना समुद्र सुद्धा कमी पडल. तुम्ही म्हणताल का कमी पडल महाराज, आकाश रंग बदलणार आहे. अरे कधी ढवळं होतं ते, कधी निळं होतं, कधी काळं भोर होतं आकाश, पण आमच्या आपण कधीच रंग बदलला नाही आमच्या करता. कष्ट केलं त्यांनी आमच्या करता. आज एक पोरगा सीमेवर चांगल्या प्रकारे लढतोय, भारत मातेचं रक्षण करतोय, तर एक दुसरा काळी आईची सेवा करतोय. काय कमी केलं, चांगले संस्कार केले. आज ज्योतिताई सुद्धा चांगल्या घराण्यात दिली. थोडं बोलायचे मला. पाकुळाई आल्यात आज कीर्तनात. पाकुळाई म्हणजे कोण माहिती का महाराज, आप्पांच्या बहीण आहेत. कदाचित बहिणीच्या घरी जाण्याकरता कधी गर्व बाळगला नाही आमच्या आप्पानं. नेहमी त्यांच्या घरी गेले, पण मला वाटतं पाकुळाईने सुद्धा कमी नाही केलं कधी. भावाला का उर भरून यायचा, पहिल्यांदा त्याला बसायला टाकू का पहिल्यांदा पाणी देऊ, पाकुळाईंची सुद्धा तीच अवस्था. लय प्रेम केलं आपणनी प्रेम केलं, या लोकांनी सुद्धा त्यांना काही कमी नाही केलं. म्हणून आज मला बोलायचंय आप्पा, तुम्ही जिथं कुठं असाल तिथं आज तुमचे सुद्धा डोळे भरून आले असतील का. एवढं माझ्या मुलांनी माझ्याकरता एवढा गोड सोहळा आयोजित केलाय. अरे जे एवढा सोहळा पंचकृषीत नाही, एवढा सोहळा आज आपल्या माझ्या मुलांनी माझा शेवट गोड केलाय. याच्यापेक्षा काय पाहिजे. म्हणून म्हणत असतील, काय म्हणत असतील, आता तुमच्याबद्दल बोलत असताना सांगून जाईल, तुमच्याबद्दल बोलत असताना बोलून जाईल मी. आप्पा तुम्ही आमच्याकरता भरपूर काही केलेलं आहे. या जगतातलं महत्वाचं गणित आहे.
या जगतामध्ये आम्ही आलोत ना, या जगतातलं हे महत्वाचं गणित आहे. म्हणून आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटली या धावा तृष्णेच्या. म्हणून काय बोलावं, काय म्हटलेत माहिती का कैलाशी? आई बद्दल सगळे जग बोलतायत. ज्योतिताई मी बोलून जाईल, मला थोडस बोलायची सवय. बापाबद्दल कोणी सांगितलं नाही का? नाही सांगितलं कोणी. बाप लहानपणी आपल्याला आई सुद्धा बोलायची ना, आपण बद्दल बोलायची ना. कोणाही बद्दल आहे बघा, कोणाही बद्दल लहानपणी आपल्याला बाप आहे ना असा रागीट दाखवायची. काय तिकडे जाऊ नको बाबा मारतील, हे करू नको बाबा मारतील, ते करू नको बाबा मारतील, हे खाऊ नको बाबा मारतील. बापाबद्दल दहशत दाखवली. पण बापाचं अंतकरण किती मऊ आहे. जरी वरून तो नारळ असेल पण त्याच्या इतकं मोठं अंतकरण नाही. म्हणून काय माहिती का, तुकोबार आहे म्हणतात, बाप करी जोडी मोठं गणित तोच आहे. आणि मग आपण बद्दल आज त्यांच्याबद्दल सांगत असताना शब्द गळीवरून येतील. तुमच्या डोळ्यात पाणी. मला तुम्हाला रडवायचं नाही कोणाला, पण आमच्याकरता जे काही केलं ना, आज मी म्हणून मनोज दादा, बापू दादा आहे किंवा माझी ज्योतिताई आहे, चांगल्या प्रकारे शिकलेत, चांगल्या प्रकारे आज त्यांचं चांगलं चाललंय. मला वाटतं एका बापानं दुसऱ्याच्या दारामध्ये सालं घातली, पण सालं घालून सुद्धा आपली पोरं चांगल्या प्रकारे सीमेवर एक प्रोर्ग, चांगल्या प्रकारची शेती आणि चांगल्या घराण्यामध्ये, मला वाटतं पवार घराण्यामध्ये आमच्या ज्योतिताईंना दिलं. चांगल्या प्रकारे हे सगळं केलं. आप्पा तुमच्याबद्दल बोलायला जर गेलं ना, तुम्ही मोठेच आहात. अगं आई, या जगतातलं सगळ्यात मोठं गणित तेच आहे. त्यांच्याबद्दल काय बोलावं. आज आहे ना, या बहिणीला जर विचारलं ना, आज पाकुळाईंना जर विचारलं ना, अक्के ताई दरवर्षी त्या दिवाळीच्या, आता दिवाळी होऊन गेली, त्या माहेरला यायच्या आणि दादांच्या हातामध्ये, आप्पांच्या हातामध्ये राखी बांधायच्या. राखी बांधणारा हात आज निघून गेलाय, ते सुद्धा भावाची किंमत सांगतील. कदाचित या जगतातलं महत्वाचं गणित आहे. 100 रुपये असतात, 100 रुपये. 100 रुपयातला 1 रुपया जरी कमी केला, 100 रुपयाचं महत्व संपतं. महाराज तसंच आहे. आज आप्पा म्हणजे आमच्या जगतातलं सगळ्यात महत्वाचं गणित होतं. आप्पा तुमच्याकरता महत्वाचं गणित एकच आहे की सांगावं, बोलावं. मी माझं सांगल, तुम्हाला नाही रडवायचं मला. मी माझं सांगल, मी माझे सुद्धा आई वडील माझे सांगल. मग लोकांचं कुठपर्यंत सांगावं आणि कवर सांगावं. कधीतरी माझे आई वडील सांगितले तर उद्या मला लोक अडवणार नाही. लोक म्हणतील बोले तैसा चाले. लोक म्हणतील हा महाराज नाही तर नाही, तुम्ही तुमचं पाठ आहे. लोक सांगे हा मला माहिती तुमचं पाठ आहे, आणि लई काय पाठ नाही, एवढंच पाठ हे पण मला माहिती. हा सांगू माझ्या आई वडिलाबद्दल बोलाल. आता तुम्ही कार्यक्रमाला लय फोन केले, म्हणजे मनोज दादा तुमचं नाही सांगत बरं का, दुसरं सांगतोय. कार्यक्रमाला लोक लय फोन करतात, सावरगावकर बरोबर का नाही. हा म्हणजे तुमचं सुद्धा नाही बरं का, तुम्ही माझे आहात. हा कार्यक्रमाला लोकांचे लय फोन असतात. हे कुठपर्यंत काय दादा, कुठपर्यंत हे वस्तूवर एकदा की कार्यक्रम संपला, महाराज इथून गाडीत बसले ना, महाराज कोणत्या पुलावून खाली उतरले का कोणत्या नळीत घुसले, कोणाला घेणं देणं नाही. पण सांगू माझी गाडी घरी जावंच तर माझ्या गाडीच्या आवाजाकडे टक लावून वाट पाहिजे. माझे आई वडील आहेत, त्यांच्या इतकं जगात मोठं कोणी नाही. माझं बोलून जाईल. माझं वय 26 आहे, म्हणजे मी वय सांगायला नाही आलो इथं. सांगू काय, माझं वय 26 आहे, पण माझ्या पंढरपूरच्या वाऱ्या 27 पूर्ण झाल्या त्या वर्षी.
तुम्हाला विश्वास नाही बसणार. तुम्ही म्हणताल कस काय होय तर 26 आहे, वाऱ्या कस काय 27 केल्या. सांगू का, माझं एक वारी कधी झाली माहिती का, ज्या वर्षी मी पोटात होतो का आईच्या, त्या वर्षी मला ती घेऊन गेली. ती एक धरा ना, किती झाल्या 27. अरे त्यांची कृपा जर असेल ना, जगातलं कोणी तुम्हाला अडू शकत नाही. म्हणून माझं म्हणणं आहे, आज मनोज दादा आणि माझे बापू दादा, खरं तर माझी ज्योतिताई, आज तुमचा विजय झाला. कसा विजय झाला, जरी बाप कष्टानं कमवत असला, जरी तो आपल्या लेकरांकरता माया रूपी साधन पेरत असला, पण सांगू बाप कधी उरत नाही, तो सरतही नाही. म्हणजे काय, त्याचं प्रेम कधी उरतही नाही आणि तो आयुष्याकरता सरतही नाही. एवढा मोठा बाप आहे. पण सांगू, ते जाणं हे नियतीचा नियम आहे. आपण कोणीच उरणार नाही, हा नियम आहे. त्यांना जावं लागणार आहे. पण सांगू, आज तुम्ही विश्व जिंकून आणल्यानंतर कौतुकाची थाप मारणारा बाप मात्र जीवनातून निघून गेला की याच्यासारखं दुःख जगात मोठं नसतं. पण सांगून जाईल, बाप पाठीशी का असावा. आमचे बाबा म्हणत असतात, माणसानं जीवनात फक्त 2 गोष्टी जपाव्या. वा राहुलजी, कोणत्या 2 गोष्टी म्हणतात? 2 गोष्टी कोणत्या? एक म्हणजे बाप आणि एक म्हणजे पाप. बापाला जर जपले तर प्रपंच सार्थकी लागल आणि पापाला जर जपले परमार्थ सार्थकी लागल. या 2 गोष्टीची गरज आहे. आणि मग काय त्यांच्या जवळ, म्हणून लिहिलंय, माझ्या डोळ्यातली आसव, माझ्या डोळ्यातली आसव एकुणी मायेनं पुसताना उरी होऊन गडाटतो या. गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. मला कसं सोतया, मला कसं सोतया, कुणी बाबा म्हणताना उरी होऊन गडाटतो या. गोष्ट बापाची सांगताना जगतातलं सगळ्यात मोठं गणित ते. आणि मग आम्ही ते जर जोपासलं तर तुकोबा राय म्हणतात, हा आमचा एक देव आपला साकारावा, तेने विना जीवा सुख नये. मग एक देव आपला साकारावा. कोणता देव? आई वडील रूपी देव पाठीशी असेल तर आम्हाला कोणाच्या पाया पडायची गरज लागत नाही. तेने महाराज म्हणले अभंगाचं पहिलं चरण,
टाळी वाजवा. अभंगाचं पहिलं चरण महाराजांनी गोड गाऊन दाखवलं. आपुला तो एक एक तत्व धरायला सांगितलंय. मग एक तत्व कोणतं धरावं? देवाचं. आणि देवाचं एक तत्व जर जीवनात असेल तर जन्माचं महत्वाचं गणित सार्थकी लागल. काय सार्थकी लावावं? एक तत्व. जसं ज्ञानोबाराचं स्टेटमेंट हरिपाठातलं, एक तत्व नाम दृढतारी म्हणा हरीशी करुणा येईल तुझी. आणि मग हरीशी करुणा येण्याकरता काय केलं पाहिजे माहिती का? आम्ही वैष्णवाचं धन जोपासलं पाहिजे. वैष्णवाचं काय महत्वाचं धन? महाराज म्हणले आमचं एकच धन आहे. कोणतं? आम्हा घरी भीमसेन महाराज धन आहे. शब्दाची रत्ने हे आमचं धन आहे. पण मग तुमच्या सोबतीला आलं तर आम्हाला होईल काय? तर तुकोबाराय म्हणले आम्हाला काय होईल माहिती का? वैष्णवा संगते सुख वाटे जीवा. वैष्णवा संगते सुख वाटे जीवा. अनेक मी देवा वैष्णवा संगते सुख वाटे जीवन. वैष्णवाचं. आणि मग हे काय करावं? आम्ही आलो तर महाराज म्हणले दुर्लभ शरीरामध्ये तो देव जोपासावा. काय दुर्लभ आहे? हे दुर्लभ आहे. किती गोडलेलं हे नरके हा दुर्लभ झाला. महाराज गोरण मध्ये उतरून सांगायला लागले जगतातलं महत्वाचं गणित. या जगतामध्ये आम्ही आलोत तर या जगतातलं हे महत्वाचं गणित आहे. काय? आम्ही त्या माध्यमात भजन करावं. बरं एक तत्व धरलं याला फायदा काय? महाराज म्हणले मागे पुढे उभा राहे संभाळीत. चला महाराज 12:30 वाजले पटपट बोला. महाराज म्हणले हा मागे आली आगात निवारा. पण मग आम्ही तसं वागावं. मग तसंच वागल्यानंतर कदाचित कधी कधी काय होतं आपणचे जे संस्कार आहे मला वाटतं त्या विचारानं मनोज दादा आहे आणि बापू दादा आहे किंवा ज्योतिताई हे तिघही जण वागले. पण सध्या ते विचार नाहीत जगात. म्हणजे अशी क्वचित मुलं आहे की त्यांना वाटतं की आपल्या मुलांनी आपल्या वडिलांनी आपल्यावर जे संस्कार केलेत ना त्यानुसार वागावं. काय झालं ना असाच एक प्रसिद्ध सनई वादक म्हणजे बासरी वादक नाही सनई वादक होता आणि चांगलं नाव होतं. सिन्नर आपलं तिकडे पारनेर भागात चांगलं नाव होतं त्यांचं आणि चांगलं नाव होतं आणि त्यांना वाटायचं मग गरळ आहे बोलू गेलं काय त्याचं असं आपल्या भागात आहे ना चांगलं नाव होतं आणि चांगलं नाव त्यांना अख्खा जिल्हा मानायचा.
त्यांचं बासरी आपलं सनई वाजवण्यात लय मोठं नाव होतं आणि सनई वाजवण्यात लय मोठं नाव. पण त्यांना वाटायचं मी जशी सनई वाजवली तशी माझ्या पोराने सुद्धा काय वाजवाय बोला ना सनई वाजवा. त्यांना वाटायचं लय वाटायचं आणि होतं असं कधी कधी. जर वडिलांना असं जर शिक्षक असतील तर त्यांना सुद्धा वाटतं की आपलं पोरग काय व्हावं शिक्षक व्हावं. पण असं क्वचित घडतं बरं का क्वचित घडतं. म्हणजे महाराजाचं पोरग महाराजच होईल असं नाही बरोबर का नाही. डॉक्टरचं पोरग डॉक्टरच होईल असं काही नाही ना. म्हणजे या गोष्टी नशिबावर किंवा कधी कधी शिक्षणावर असतात डिपेंड. आणि काय झालं सनई वादकाला वाटायचं माझं पोराने माझ्यासारखी सनई वाजव. पंचक्रोशी त्याचं नाव होतं जिल्ह्यात तालुक्यात सगळीकडे नाव होतं. आणि सगळीकडे नाव ते उन्हाळ्याचे दिवस वावरं बिवरं नांगरलेली आणि ते वावरांच्या दोघं जण आपल्याला असं चिचचं झाड आणि त्या चिचच्या झाडाखाली दोघं जण बसले होते. आणि बापानं सहजच विषय काढला दाद्या तुला सनई वाजवावं लागेल. बाप ते पोरग म्हटलं बाबा तुम्ही आजपर्यंत वाजवली गाड्या तुमचं बघा तुम्ही वाजवली इथपर्यंत ठीक झालं तुमचं तुम्ही बघा. आता ती वाजवली योग्य प्रकारे तिला कसं पूजायचं तसं पूजा आणि ठेवून द्या. तुमची झालेली सेवा तुम्ही पूर्ण विराम द्या मला काय वाजवायची नाही. पोरानं उत्तर दिलं. पोरग म्हटलं तुम्हाला वाजवायची तर तुम्ही वाजवली आता मी वाजवणार नाही. शेवटी बापच असतो. बाप लागलं मागं पळायला पोरग लागलं पुढं पळाय. आता पोरग ढाकळांच्यात पळायला लागलं. उन्हाळ्याचे दिवस वावरं नांगरलेली आणि मग बापण धरली पोराची कॉलर धरली बिगावलं आपटावलं ढाकळात आपटावलं पोराच्या छातीवर वडील बसले. म्हणले पोरग लागलं हसायला मोठ्यानं हसायला लागलं. ती म्हणले झालं काय तुला हसायला. ते म्हणलं बाबा सगळं खरं झालं माझ्या मागं पळायचं तुमच्या हातात होतं. माझ्या मागं पळून माझं शर्ट धरून मला खाली पाडायचं सुद्धा कोणाच्या हातात होतं तुमच्या हातात होतं. शर्ट धरून माझ्या छातीवर बसायचं सुद्धा कोणाच्या हातात होतं तुमच्या हातात होतं. बरं छातीवर बसले एवढं पण तुमच्या हातात होतं. सनई घेऊन माझ्या मागं पळायचं सुद्धा तुमच्याच हातात होतं. तोंडात सनई घालायचं सुद्धा कोणाच्या हातात होतं तुमच्या हातात होतं. पण आता हवा फुकायचं कोणाच्या हातात. जर मी फुकलीच नाही तर ती वाजेल कशी. मला वाटतं संस्कार हे मूळचे असावे लागतील. काय म्हणले महाराज शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. आणि हे जर असेल तर महाराज म्हणले जगतातलं महत्वाचं गणित आमचं सार्थक होईल. आनंद होईल त्या झोपडीत. किती आनंदी आनंद किती आनंदी आनंद या असेल तर हे गणित जोपासलं पाहिजे. कोणतं गणित महाराज म्हणले जगतातलं
या माध्यमातलं गणित आम्ही जोपासावं. पण हे गणित कशानं माध्यम लागल तर तुकोबाराय म्हणले एवढा एक पुरावा सांगतो थांबतो. 5 मिनिटं घेतो. अजून पुढं एक दादांच्या म्हणण्यानुसार एक 5 मिनिटं त्याला लागतील. एक 5 मिनिटं घेणार आहे. मला माहिती परत लई दाटे पेरलं कवर कांसाला बारीक पडत, त्याच्यामुळे पेर मापात असली बाय. आणि फट्याच्या बाहेर गेलेलं परत कोळपाय तारास करतं. मला माहिती परत चकलांब्याला जायचे. मग जगतातलं महत्वाचं गणित आहे. आम्ही गणित सार्थकी लावण्याकरता आम्ही आलोय. आणि काय गणित सार्थकी लावावं? समाधान असावं. आई सध्या समाधान नाही. सध्या काय झालंय? सध्या सांगणार आहे समाधानी नाही. आणि पुढे बोला पुढे बोला तुमच्या घ्या ना सगळं आमच्या नका ढकलो असं. हा म्हणजे काय झालंय सध्या बरं का ना, म्हणजे बरं का त्या दिवशी काय झालं अनिल महाराज बरं का कीर्तन संपलं, संकेत महाराज बरं का कीर्तन संपलं आणि गावाच्या बाहेर माझी गाडी निघली. 4-5 कार्यकर्ते माझी गाडी अडवली. सावरगावकर म्हणजे तुम्ही नव्हते दुसरे, म्हणजे सावरगाव नाव घेतलं म्हणजे असं नका लगेच म्हणू तुम्ही माझ्या प्रेमाची माणसं आहे ती. हा आणि मग काय झालं गाडी अडवली आमच्या तिकडे नगर जिल्ह्यात. आणि मग गाडी अडवली मला म्हटली महाराज जरा प्रॉब्लेम झाला. म्हणलं कसला प्रॉब्लेम? ते म्हणले तुमचं ती पाकिट दाखवा. जुन्या काळात त्याला पाकिट शब्द नव्हता. मानधन, मानानं जी कीर्तन करायला धन दिलं जायचं त्याला काय म्हणायचं आपण? बोला ना अण्णा बोला ना काय म्हणायचं आपण त्याला? मानधन. आणि मला मिळालं. मी निघालो होतो आणि मला त्यांनी अडवलं. म्हटले दाखवा इकडं. मी त्यांच्या हातात दिलं. त्यांनी त्याच्यातले पैसे मोजले जरा चेहरे पाडले. म्हणलं काय झालं चेहरे पाडाय तुम्हाला? विचारलं अजून म्हणलं काय झालं चेहरे पाडाय? ते म्हणले महाराज या सप्त्यातल्या इथून मागच्या कीर्तनकारांना तुमच्यापेक्षा दुप्पट पैसे भरलेत आणि तुम्हाला निम्मेट पैसे भरलेत. हा तुमच्यावर झालेला अन्याय असंच म्हणले ते. म्हणलं आता काय करायचं? आणि म्हणले तुमच्यावर झालेला अन्याय आम्हाला कदापि सहन होणार नाही. 5 मिनिटं जागेवर थांबा. याच्यात आम्ही दुप्पट म्हणल्यावर तुम्हाला नकोय का? मी जाम बारी खुश झालो मोगेंबो खुश. हा 5 नाही म्हणलं 15 मिनिटं जागेवर थांबतो. त्यांच्या हातात पाकिट दिलं. ते त्या दिवशी गेल्यात का अजूनही आले नाही. त्या दिवसापासून ठरवलं समाधान असावं. कधी कधी हातच्या गोष्टी निघून जातात आणि नंतर पाचतो येतो. माझं म्हणणं आहे एक करा काय करा. आम्ही जन्मामध्ये आलोत ना तुकोबारायच्या विचारानं असावं. ठेविले आनंदे तैसीची मला हवे आणि चित्ती असू द्यावे समाधान. मग सेवा कोणाची करावी? आमच्या आई वडिलाची सेवा करावी. कोणाची करावी? पांडुरंगाची करावी. का सेवा करावी माहिती का? तो या अंतकरणातला चोर आहे आणि ज्याच्या अंतकरणात चोर आहे महाराज म्हणले काय होतं माहिती का? दरीला तर महाराज देव सापडतो. का सापडतो? देव लांब नाहीच. मूळतः तुकोबारायचं म्हणणं आहे तो लांब नाही. विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही ओरला. आजी म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल
महाराज म्हणले जगतातलं महत्वाचं गणित आम्ही काय, त्या देवाचं माध्यम आहे. मग तो देवाचं माध्यम जोपासत असताना आम्ही काय केलं पाहिजे, ते तत्व जोपासत चाललं की आम्हाला जगातलं महत्वाचं गणित आमच्या हाती लागल. काय महत्वाचं गणित, एक तत्व, आपुला तो एक देव करुणे घ्यावा, तिने विना जीवा सुख नये, हे रती माई के दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसान. एकदा प्रेमानं भजन विठोबा रखुमाई. गोड गायलंस, धन्यवाद. आणि आता काय होते, सगळ्यांचं म्हणणं अजून वरकडा, पण आता सगळ्यांची इच्छा आली की थांबण्याचा या ठिकाणी मी प्रयास करत असताना त्यांचं म्हणणं की पोड आपण म्हणायचा, पण आता वेळ झालाय आणि नकोय, आता वेळ झाल्यामुळं क्षमा असावी, एवढ्या वेळेस माफ करा. आणि म्हणून झालेली सेवा समर्पित करतो, वेळ झालाय, नाहीतर काय नाही घेतलं असतं. आणि थांबण्याचा मी प्रयास करतोय. सगळ्या गुणीजन मंडळींचे आभार व्यक्त करून, आदरणीय महाराज मंडळी असतील सगळ्यांचे आभार. तरी भैरवी राहिले, अजून बरंच राहिले, आणि म्हणून थांबण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून सगळ्यांचे आभार व्यक्त करून झालेली सेवा समर्पित करत असताना, अण्णा बरं का, आई काही चुकलं असेल ना, मायेच्या अंतकरणाप्रमाणे काही चुकलं असेल, ज्यांना एक मुलगा असेल त्यांनी दुसरा म्हणून माफ करा. ओघाणा एखादा शब्द चुकून गेला असेल बरं का आजी, 2 असतील तर 3रा म्हणून माफ करा, 3 असतील तर 4था म्हणून माफ करा, एकही नसेल तर प्रॉपर्टीची कागद माझ्याकडे घेऊन या, त्याची काही गरज नाही. आपला बाप श्रीमंत आहे. आपला किती श्रीमंत आहे माहिती का, आळंदीला जर कधी गेला तर आपल्या बापाच्या दारातच सोन्याचा पिंपळ आहे. हा जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. आणि सीमेवर जर कधी गेलात तर सीमे, आम्हाला वाटतं 2 जणांचे आभार मानल्याशिवाय माणसानं कधी झोपू नये. कैलाजी सुनीलजी, का माहिती का, एकामुळं आपल्या मुखामध्ये घास जातोय, म्हणजे शेतकरी राजा, आणि दुसरा तो घास आपण पचून आपल्याला सुखाची झोप लागते, तो सीमेवर लढणारा सैनिक. या दोघांचं आभार व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही. पोहण्यापेक्षा पण हे म्हणून जाईल, काय म्हणून माहिती का, हम जिएंगे और मरेंगे ए वतन तेरे लिए, ए वतन महबूब तेरे, तुझ पे दिल दिल दिया रे
सेवा समर्पित करतोय. आता वेळ कमी आहे आणि सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय पुन्हा एकदा. आता शेवटची चाल नकोय म्हणून हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजचं हवामान खातं तांत्रिक अडचणीमुळं खराब असल्या कारणानं शेवटची चाल काही कारणास्तव निर्णय रद्द करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. वाणीला पूर्णविराम देतोय. पुन्हा एकदा झालेली सेवा आप्पांच्या चरणावर समर्पित करतोय. आप्पा म्हणजे आपल्या गावचे गोड व्यक्तिमत्व आणि आप्पांचा परिचय ग्रंथपाल म्हणून आयुष्यभर राहिला. 32 वर्ष सेवा केली ग्रंथपाल म्हणून आणि गोड असा स्वभाव. आज बसायला जागा सुद्धा शिल्लक नाही मंडपात. एवढा परिवार आपण कमवला. मंडपात जागा नाही, बाहेर माणसं बसले. असा गोड आपण खरं तर हा परिवार कमवला. आता 1 वाजल्यामुळे अण्णा बरं का त्या ठिकाणी घ्यायची उशीर झालाय घ्यायची बरं बैरवे घ्या. चला 2 मिनिटात सर. एक घ्या ती बाबांची इच्छा आहे. एक मिनिट बाबा 3 चाली मानाचे आम्हाला बी माहिती पण अगोदर सांगायचं आमचा नियम आहे 3 चाली मानाचं असं सांगायचं अगोदर. बरं घ्या लवकर घ्या. चला तू का म्हणे माझ